गाइस, वेलकम टू अनदर व्हिडिओ. तर आज डे 2 आहे. आम्ही आहोत बँगलोरमध्ये. सो वेलकम टू अ यूट्यूब चॅनल. आम्ही रेडी झालेली आहे लवकरच. 8 वाजता यांनी 8चा टायमिंग दिला आणि आता वाजले सकाळीचे 9:30. अजून रेडी होतात हे. आम्ही पण रेडी झालेलो. याच उशीर करतात. लेडीजचं तुम्हाला माहिती आहे ना, मी रेडी 8 वाजता दरवेळी उशीरच करतात या. आम्ही चाललो आता नाश्ता करायला. सो तर आता आम्ही इकडे या हॉटेलला नाश्ता करायला आलो. सगळेजण सकाळ वाजल्यात 9-10 वाजायला आले ऑलमोस्ट. तर थोडा नाश्ता करून मग इकडनं पॅलेसला जायचा प्लॅन आहे. तर जसं जमेल तसं. भाऊ तुम्ही मसाला डोसा खाणार आहे? प्लेन डोसा. मी प्लेन सांगतोय. वडा, मेंदूवडा. मेंदूवडा का इडली वडा? मेंदूवडा. 2 इडली वडा, 1 मेंदू वडा. इथनं नाश्ता करून मग पॅलेसच्या इथं मग बघू. भरपूर काय बघण्यासारखं आहे. पॅलेस मस्त आहे, बँगलोर पॅलेस. कोणता इडली वडा आहे? एक $90 आहे. आणखी इडली आहे. दणक्यात ना टिश्यू नाही ना संपले. स्मूथ आहे ना? एकदम स्मूथ आहे. बरं बायकोला हा बरोबर गावीला बरोबर. असं भरविलं असं भरविलं ते तिकडे आहेत ना. त्याने वहिनीला माझ्यासाठी स्पेशल बटर मसाला डोसा आणलाय. काय बटर मसाला वरती बटर आहे. और एक बोला था ऑनियन टोमॅटो. काय आहे हे? बटर टाकून तर बटरच. फक्त वरती स्पेशल एक पीस बटर वहिनीने काढलाच चल याचा तोपर्यंत ट्राय करते. चल म्हणून जगाच्या वेगळा मागवायचा नसतं. चांगलं आहे ना, पण टेस्ट तर आहे. मला काय आहे लावते समोर खातच का नाही. दिस इज ओजी. शेजवान चटणी डोसा. काय ओनियन तप्पा. शेजवान डोसा. एक में लेके जाओ 5 जन, हम दोनों आगे बैठ जाएंगे. 7 बैठेगा ना. नको रे, 2 रिक्षा करू. आमचा नाश्ता वगैरे करून झाले आणि आम्ही आता चाललो पॅलेस बघायला बँगलोरचा. तर आता इथे रिक्षामधून आम्ही जाणार आहोत. गाडी नाही नेत कारण खूप ट्रॅफिक असते ना त्याच्यामुळे. तर आता इथनं रिक्षा करणार आहोत आम्ही. भैया अपना आगे चलो. अन्नाची आपली रिक्षा नरम आहे. नरम आहे का? प्रेमात चालवतोय. आम्ही राहिलो पाठी को दिखाओ इधर. पूर्ण सरळ रॅप नाही असं वाटलं. आम्ही एकदम कामात आहे. आमची प्रेमात चालले. तुमची प्रेमात चाललंय का? आमच्या याच्यामध्ये लोड कमी आहे ना. आम्ही 3 जण होतो आणि यांच्यामध्ये 4 जण आहेत. तर मग लोड जास्त आहे. काय नाही लोड जास्त आहे. आपला लोड आमचा लोड कमी आहे. कसं आपला जास्त होईल. त्यांचा लोड जास्त आहे. तर ते तिकडे 4 जण बसतात. आम्ही 3 जण आहोत. बँगलोर. फुटके आज बंद आहे बोलतो. पण काय होतो तो सुट्टी. एव्हरी मंडे ना. आता इथं पोचल्यानंतर इथं दिसतंय की हॉलिडे. प्लॅनेटोरियमला जाऊ ना इथनं. मग काय करा फ्लॅट इथनं सीसी रिक्षा घेऊन प्लॅनेटोरियमला जाऊ. हो जरा नीचे रुका, वो ये करेगी. काय बोलता? पुरा पचका झाला आता इतके येऊन. आपण चेक नाही केला ऑनलाईन.
की आज हॉलिडे आहे की काय? नव्हता दाखवला. नव्हता काल ना? मग मला क्लोज दाखवता, मला वाटलं अरे आज रात्रीचे बघतो म्हणून ते क्लोज या रिक्षावाल्यांना माहित असेल त्याही मुद्दा म्हणून आणला. माहित आहे त्यांना. तर आता इकडनं निघालोय तर निघतोय जवाहरलाल प्लॅनेटोरियमला जायला. तिथे बघू काय आणि तो पण असावं पण वो चालू है ना कल? वो चालू है ना? ये आपको पता नहीं था? पता नाही वो जाएगा. अच्छा ये पता नहीं था आपको? चांगला माहिती असते. हे सांगतात की यांना माहित नव्हतं. त्यांच्यासाठी घाटावरशी झाले. आपण घाटावरून आलो ना आता त्यांना. धावत कसला आला? चला चला चला. बकऱ्या भेटलं हुसेन बोर्डला हरवतात दोघंच धावताला विचार करा. ते बघ ते मला डाव उडाला म्हणजे वाटलं तरी काहीतरी एवढ्या स्पीडमध्ये धावताला तिथे. अंकल मराठी नाही समजता आपको? अंकल अण्णा मराठी समजता नाही? थोडा थोडा हिंदी मराठी 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 नाही या मालूम नाही. नाही मराठी नाही त्यांना. अण्णांनी गंडवला पाच का केला लय मोठा. अण्णा गंडवलाच. इथनं आता नेहरू प्लॅनेटोरियम ना? ओके. तर बघू आता तिथं काय काय आहे बघण्यासारखं. पण लय मोठा पचका आलाय ते. मी आता आपण विचारायचं आहे ना हॉटेल निघतं ना हॉटेलमध्ये विचारायचं आहे. हा चालू आहे. कर्ज वाराला बंद काय माहिती आज काय असतं ना अण्णा एव्हरी मंडे क्लोज. आपण इथं नव्हतो आज गेलो. समथिंग स्पेशल एव्हरी डे ओपन ओपन. आज क्या मालूम नहीं. अच्छा अरे डेली मंडे भी आएगा लेके आ रहा. काय माहिती. तिथे त्याने लिहिलंय एव्हरी मंडे पण रोज गंडवते काहीतरी. तो आज फक्त म्हणजे बंद आहे. काय समजलं तरी एव्हरी मंडे चालू आहे मंडे ट्यूसडे सगळं चालू आहे म्हैसूर. ठीक आहे चला आता 10 minutes later. इथं आलो काही नाही ना. तू लेके आता है ते नाही आमचा उगरा आहे का नाही. अन्ना सर्च करणे कवताने का अन्ना उघडा नाही यांनी आपल्याला उघडा मारले. वफादार रहने का पहिल्या क्लास भाव नसतो लोपा शपथ इथे येऊन यांना माहित होता आज बंद आहे. वाकरा बसून भाऊ इथं आलं क्लॉज. एक काम करा आता भाऊ, समजून ते- चुकलो ना आपण काय सगळं बंद आहे निघूया. डायरेक्ट म्हैसूरला जाऊ. भाऊ ना तो एक हा बघायचा का भाऊ नाही. तुझं गार्डन आहे तिथे. काय नाही, चल गार्डन मध्ये काहीच नाही. असं फिरशील गार्डन मध्ये. अन्ना और इधर क्या क्या घूमने जैसा है अभी इधर पता चलता क्या है दूसरा. अरे काहीच नाही यश ऐक माझं जाऊ म्हैसूरला निघून रे. चला मग इथे येऊन सगळा पचका आला तर आम्हाला रिक्षावाल्याने पूर्ण गांडवलाय. आज भाऊ मैसूर करू झाला कंप्लीट. चला म्हैसूरलाच जाऊ. तेच आमचा विषय आला म्हैसूर पॅलेस पण होईल. म्हणते कधी बी एव्हरी मंडे इट विल बी क्लोजिंग नो ओपन. ऑटो रिक्षा ड्रायव्हर ऑटो रिक्षा ड्रायव्हर हे दादा हिरा बनवलं आपल्याला इथे येऊन. वहिनीला फुलं बघायची आहे बघणे. कसली फुलं बघायची आहेत. लाल फुलं बघायची आहे. पहिल्यांदा बघा चला मैसूरला. युजलेस आहे तो गार्डन. मी गेलतो युजलेस आहे. पाय दुखतील नुसतं बिन चालून. चला इकडनं आता डायरेक्ट म्हैसूरलाच निघू. चला. स्वराज आणलो आता काय पैसे गेले मैसूरला आता म्हणजे बरोबर रातची फिरू रोड. मैसूर फिरू होतो आपण. पॅलेस आहे ना भाऊ रातची लाइटिंग वाला बघा. हा तो बघू. चला चला आता बरोबर इथनं आहे निघतो ना. आम्ही परत. गाड्या तिथं सामान लोड करून निघू. चला टाइमपास नको. 50 रुपये एक्स्ट्रा फक्त. चला हे चला चल चल चल. इतकं आम्हाला बँगलोरमध्ये आम्ही रिक्षामध्ये बसलो नव्हतो म्हणून रिक्षा फिरायला आलतो इथं. आल्यानंतर काहीच भेटलं नाही, नाही. ना गाड्या पॅलेस वगैरे भेटलं गाड्या वगैरे. नाही ना पॅलेस भेटला ना प्लॅनेटोरियम भेटला काहीच नाही. तो फक्त गार्डन आहे. गार्डनला काय करायचं आहे जाऊन तिथं पण तो पण असावं बंद. हॉटेलवरती न्यायचं. गपचूप जातो हॉटेलवरती बॅगा लोड करून त्याला तिथनं. बोलतो पण बंद आहे. सगळं माहित असून सुद्धा असली मस्त पैकी सकाळी म्हणून ते दावत कसलं आलं बघला त्यांना तो काल्या कसला आला काल्याच असला धावत. भाऊ शॉपिंगला जातो दोघींना. कुठं हे आणि केदा ये धावत कसला वाऱ्यार क समजला ना का ये धावत तो कसं आलं सकाळी गाठवला.
पाचका झाला सकाळ सकाळी. मैसूर लवकर निघू. हो मैसूरला निघू, मैसूर बघू, पण रिक्षा फिरायला आलतो आपण इथं बँगलोरला डोसा बँगलोर मध्ये. हो बँगलोर डोसा घालायला तो आपण. वस्ती केली असं समजू आपण हम्पी बघून. मग असं वाटतंय जर आपण कारण हम्पीला वस्ती तरी हिशोब एकच झाला सर. नाही, आज इथंच स्टेला आलो असतो पण. अरे कशाला उलट मग आपण आज काल आपल्याला माहित असलं का बंद आहे आपण डायरेक्ट इथं थांबलोच नसतो मैसूरला डायरेक्ट गेलो तरी असतो आपण स्टेला. कधी काल आपण इथं आहे ना पहिले आपण हे बघायला नसतं आलो. आपण पहिले रूमवर गेलो असं मला वाटतंय. स्टे केला असतं ना आपण आपलं बँगलोरच स्टे होता. हम्पीला बघणार काहीच नाही, इथं बघणार होतं ते पण काहीच नाही. ते नाही बाबू आपला आपण डायरेक्ट रूम बघायला गेलो असतो. बँगलोर पॅलेसला नसतो लोक. उलट आपलं ते 3,000 रुपये फालतू गेलं असं उलट. देवाने आपला 1,000 रुपये कमी केला, उलट 2,000 रुपये अरे वाचले. इथं 1000 घालून ते झालं काय. अहो पण आपण 3,000 गेलं असतं रूमवर ना. हा, ते झालं. त्याचं ते 2,000 वाचलं, 1,000 गेलं. रिक्षा राईड, हॉटेल राईड करून आम्ही आलो या प्रकारे. रिक्षा राईड. असला हॉटेलवरती पोहोचलो आम्ही आणि हे पण येत आहेत. कशी वाटली बँगलोरची रिक्षा राईड? मस्त. फॉर्च्यून पॅलेसला आलोत आम्ही आता. आता बँगलोरची रिक्षा राईड कशी वाटली? मस्त वाटलं. तुम्ही तिथे कधी उरणला बसले असते, कधी घारघरला फिरले असते. वाटलं एक राईड. बँगलोर फिरायला आलो. आणि ड्रेसचे पैसे फुकट गेले त्याच्यासाठी फक्त घेतलेला बँगलोर पॅलेससाठी. एक फोटो काढू आम्ही आमच्या पॅलेसच्या समोर. 250 350 बराबर. अभी लॉस हमारा लॉस हुआ उधर. अन्ना अभी समझो यार. जाके आया भैया. हाँ। एक मिनट का चक्कर मारला बस. जाके आया ना, दूर का बात नहीं है. ले लो अभी कुछ कम करो. हाँ, क्या बरोबर इतना- बरोबर हाँ. आहे. तू झाला तर फिक्स बरोबर आहे. देऊन टाक. अप अँड डाऊन का पैसा द्या, 50 रुपये द्यावा. हा इसलिए अपनी डोरम का छोड़ दिया मैं, इसलिए उसका पैसा नहीं पूछा. गरीब आदमी छोड़ो. इसलिए 50 रुपये मैं जोड़ रहा हूँ ना. 50 रुपया क्या होता है. चलो अभी इतना दूर भी बराबर है. अभी आपको वो है ना. नहीं, हम लोग का आपका लॉस हो हमारा भी विचार बराबर है, करो. लास्ट इसलिए भैया प्लानिट और हम क्या मैं नहीं पूछ रहा. ले लो आपका आपका भैया 100 रुपये देवा. उसका बराबर है 250 दे रहे हैं उनको. 350 250. 150 भैया 300 है हमारा. 200 200 400 वही तो पूछ रहा हूँ. प्लानिट और का नहीं पूछ रहा हूँ मैं. उसका काय करू? देऊन टाक, 100 देऊन टाक. 50 त्याला 50 त्याच्यात ना ते. त्याला पण 50 द्यायचं 100 देऊन टाक. ते 50 हे घेतील दे दो बघ. वापस. ये ले. हाँ, उसका ले दो. लो, बस ये बराबर है. हाँ, ये अभी बराबर है. ये सब प्लानिट और का समझ जाए. चला लेरा बनव तुम्ही आम्हाला. कितना पैसा क्या. गलत काम किया तो डरना पड़ता. नहीं, नहीं, गलत नहीं काम करा. येरा बनवलं तुम्ही आम्हाला. येरा बनवून पेरं खाल्लं. पेढा खाल्लं मग बरोबर काय? आहे ना. तुला माहिती आहे बंद आहे. बंद आहे माहिती आहे तुला. ये बंद रहता है मंडे को. वो मालूम तो है आपको भैया, पता होगा वो- ना बंद होगा. हमको मैं राहुल नया का नवीन वो नया कायदा खोला है क्या? संडे को ओपन रहता वो मालूम पड़ता. वो मंडे का मालूम नहीं पड़ता. हम नहीं जाता मंडे टाइम में. इधर से भी त्यांच्या हिशोबाने त्यांना माहीत पडतं संडेला, मंडेला नाही माहीत पडत. मंडेला येडं बनवतात ते. आता चला, आता आपण येडं बनलेलं अशा प्रकारे. चला ना. A few moments later. आता आम्ही निघतोय, बॅगा वगैरे भरतोय गाडीत म्हैसूरला जायला आता. काय बाबू ही बघा पिढाचं गाव आहे. सो तर आता आम्ही इकडनं बँगलोरवरनं निघतोय, कारण की इकडं येऊन काय यूज नाही झाला. सगळेजण, मी पण चेंज केला आता. तो टी शर्ट काढून हा घेतला. सगळं झाला ना, काय राहिला ना ना पक्का. पक्का क्रॉस चेक करा एकदा. नक्की बडकी. ओके सगळेजण. या उलट्या नाही होणार. चलो गणपती बाप्पा मोरया. आता इकडनं मॅप लावा पहिले दोन पहिले आणि निघू. पहिली किती लावायला तुम्हाला. त्याला गेम चेंजर इथं सगळं तसंच चालतं ना. इकडं पण या साईडला इकडं कोण आहे.
गाईज आम्ही पॅलेसला पोहोचलोय. बघा म्हैसूर पॅलेस. तर इकडं लेफ्ट हँड साईडला पार्किंग वगैरे पे लेफ्ट बोलतो पार्किंग गेट नंबर 2. धन्यवाद. तर फायनली आता इथं आम्हाला पार्किंग भेटलं. पॅलेसच्या इथंच आहे पार्किंग. तर पार्क करून निघतो आम्ही. इथनंच गेट आहे. हा जो इथनं सायकल दिसते ना, इथनंच आतमध्ये जायला गेट आहे. तिथनं मग तिकीट वगैरे घेऊन मग आम्ही आतमध्ये जाऊ. सगळेजण निघतायत. काय राज कुठं घालते काढलेली. आता पहिले जीन्स काल जेवढा ट्रॅव्हल केला 16 तास टिप 16 तास शॉर्ट्सवर ट्रॅव्हल केला काय वाटला नाही. आता 2 तास फक्त आहे ना ट्रॅव्हल केला. आता मग वाट लागली जीन्स वाट लागली. बेकार परिस्थिती आहे तरी लूज आहे जीन्स. जस्ट तिकीट घेतलं आम्ही. इथनं एकाचे 120 रुपये आणि आमचे 7 जणांचं झाले 840. तर हा पॅलेस आहे न आतमध्ये जाल तिथनं. हा यो ही त्याची पॅलेसची बॅक साईड आहे. त्या साईडने ती फ्रंट साईड आहे. इथनं असं आतमध्ये जातं तिथं नहीं अलाउड नहीं. ओके मैं कार में रखता हूँ सर. नहीं मैम मैंने पूछा था पहले उनसे. तर आतमध्ये हा गोप्रो अलाउड नाही. तर ते बोलतं गाडीमध्ये ठेवून या. गाडी इथेच लावले काय हरकत नाही. मग बघू आता मोबाईलमधनं पॉसिबल झालं तर व्हिडिओ थोडेफार आम्ही आतमधनं काढतो. आता आतमध्ये अलाउड नाही तर मला थांबवलं. आता आम्ही शूट करतो इतक्यातच बोलून घेतलं. मला ठीक आहे काय हरकत नाही. सो देखते अभी अंदर क्या होतं. मग आता ह्याच्या पुढच्या जे पण व्हिडिओ येतील ते सगळ्या मोबाईलचे शूट असतील. तर काय करू शकत नाही. आम्ही पहिले विचारलेलं पण तिथं काउंटरवरती की आतमध्ये अलाउड आहे का. तो बोलतो अलाउड आहे. तर मी घेऊन गेलो. मग तो बोलतो नाही सर नॉट अलाउड. रिटेड मी चलो तर अभी ठेवून देतो. तर चला गोप्रो तो ठेवला मी नाही. आता परत चाललोय एंट्रीमध्ये. तर आता आम्ही शूज वगैरे काढलेत बाहेरच काढायला आणि एंट्री केले पॅलेसमध्ये. चाललो आता इकडनं आतमध्ये जायला एंट्री आहे. तर इथे तिकीट चेक करून पुढं आतमध्ये. महाराष्ट्र.
थोडीफार माहिती पण घेतली गाईड केला. आता तो पण गेला आणि आम्ही पण निघतोय पॅलेस. आता इकडनं एक्झिटकडे आलो आम्ही. तर आता आम्ही पॅलेसच्या बाहेर होत आणि पूर्ण Photoshoot पॅलेस वगैरे पण करून झाला इथं. झालं. फोटोशूट पण केला आम्ही. आता खूप टायर्ड होत आणि आणि 5 वाजलेत वाजलेत. 5:30 वाजलेत. 5:30 वाजले. आम्ही इथं फोटोशूट करायला तेव्हा 5 वाजलेले आणि आता 5:30 वाजलेत. तर आता इकडनं जेवलो निघतोय. पण आज नाही दुपारी ना. जेवलोच नाही आम्ही. भूक लागले आता सगळ्यांना भूक लागले तर इथनं आता निघतोय. कारण की गोप्रो अलाउड नव्हता तर फोनमध्येच शूट केलं. फोनमध्येच आहे. सो चलो. हां लेट्स गो. आता इकडनं बहुतेक करून टेम्पलला जायचा प्लॅन आहे. चामुंडेश्वरी टेम्पल आहे. तर पहिले काहीतरी पेटपूजा मग काम तुझ्या. तर आम्ही आमच्या गाडीच्या इथं पोहोचलोय. गोप्रो तर गाडीतच आहे ना, तर तो घ्यायला लागेल. तर आता इकडनं सगळ्यांना भूक लागले. गोप्रो स्विच मारू चला. लेट्स गो. सो तर आता इकडनं कुठं जायचं? जेवायला का काय? काय भूक लागला? भूक नाही लागली? भूक नाही लागली? नाही लागली. ओके. तुला नाही भूक लागली? भूक लागली मग खावायला जाऊया काय? मग भक्ती काय खाणार नाही? भक्ती आपलं तोंड बघल. आम्हाला तर जाम भूक लागले आता, कारण की दुपारचा सगळं मिस झालाय. सो लेट्स गो. इकडनं काय होतं प्लॅन? ऐसा देखो काय इधर देखो, आप जितना रिमूव करेंगे ना उतना खुशबू ज़्यादा आता है इसमें. ये मैसूर का फेमस चीज़ है. हे बघ राज, सकाळी 700 दिलेत. इथं किती घालवतस? कैसा ये बड़ा वाला 250 का साहब, छोटा वाला 160 का. ये छोटा वाला ठीक आहे राज बघू. इतना कमाएगा क्या है? कमारी साहब इसमें आप डॉल को गए तो 1000 रुपया हो जाएगा. बघू काय घेतो. काय करतो तुम्ही? शूज पाहतो? शूज होता. ओके ठेवून द्या. प्रेमान काहीतरी कोणतं करत सोडल्या पाठी आता हे आता काय करायचं? जेवायला जाऊ. काय भूक लागली ना? आम्ही पण तेच बोलतोय. काय बोलतो? उपास धरते सोमवारचा. मला नाही हा आज उपास आहे. नको काय खाऊ तू? उपास म्हणजे व्हेज खाऊ शकते मी. उपास आणि याच्या भाजीच्या फरक असते. मग ते 5:30 वाजल्यात. तूच काढायचे की घालायचं? लेट्स गो. A few moments later. तर आता आम्ही इकडे थोडासा नाश्ता करायला थांबलो आहे. कारण दुपारी जेवण नाही झालं. पॅलेसला गेलो तर तिथंच खूप वेळ झाला. तर आता चामुंडेश्वरी मंदिरला जाता आता पहिलेच बोलतं थोडासा नाश्ता करू मग वरती जाऊ. म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही. मग आता इथं गाडी थांबवली या रेस्टॉरंटला. लेट्स सी काय आता यांच्याकडे खायला. काय ऑर्डर दिले? फ्राईड राईस बिड राईस सांगा. लवकर काय भेटेल तो घ्या. लेट्स सी. तर इथं पण इडली डोसा होता आणि इडली डोसा आम्ही सकाळी नाश्ता केला तर खायची इच्छा नाही परत. बट हे तुम्हाला इथं तोंड चालवण्यासाठी काय घ्या कोल्ड्रिंक वगैरे. सोमवारला असं जावल्याची चटणी काढली हो ते झालं. रेड बुल घे की त्याने. तुम्हाला बघ जरा तुम्ही जरा पुढं. मी तो परत मग फोन करा जर काय असेल तर. दोघांना पाठवतो. जाऊ दे पुढे माहीत पडेल. तुम्हाला काय पाहिजे तर बघ चटरपटर काय नाही तिथे. पुढे हॉटेल आहेत. बघतील ना जाऊन. ते जातात ना त्यांना पाठवलेत. जर ते असेल तर आपल्याला फोन करतील ते. तर आता आम्ही इथे रेस्टॉरंटमध्ये चाललो. रेस्टॉरंटला तिकडनं इथं चाललोय. हो तो तिकडेच होता आणि इथेच. बघू कसं आहे इथं होतं. काय व्हरायटी आहेत की नाही तर समजेल. तर यही पनीर चिल्ली ऑर्डर केली. तर पनीर चिल्ली बघा अशी दिसते. पनीर चिल्ली याच्यात बनवलेलं तो आपला चिंगचा मसाला देतो टाकून. असं आहे का? विदाउट मेहनत विदाऊट मेहनत इन्स्टंट. ते कशी लागते तर सांगा मला. जेन्युइन रिव्ह्यू. ठीक आहे खायचं लागेल.
मशरूम आला. काय सगळं येतं तुला किती टाकायला बस झालं मस्त झालं. घ्या बहिणी. भाऊ तुम्हाला मशरूम खायचं आहे? राईस 4 चम्मच आपल्या इथे परिवार बस. ठीक आहे भाऊ मशरूम खायचं आहे. मी पण मस्त आहे यशू. चटणी पण मस्त वाटते. आता आमचं जेवण नाश्ता वगैरे करून झाले. आम्ही आता निघतोय आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. आम्ही आता एका टेम्पलमध्ये चाललो. कोणता टेम्पल? चामुंडेश्वरी. तर त्या टेम्पलमध्ये जातोय आता. निघतोय. संध्याकाळीचे 6:30 वाजलेत. 3:30 ते 6:30 वाजेपर्यंत चालू असतो. परत 7:30ला चालू. 1 तास. तर आता आम्ही इकडे वरती मंदिराच्या इथं पोचलो आणि इथं गाडी पार्किंगला लावले. आता मंदिर ओपन होईल 7:30ला. आता सध्या क्लोज्ड आहे. तर इथनं निघतो मी तिथं मंदिराकडे. वेळ तर जाईल तोपर्यंत टाइमपास बघू. फोटो जर काढायला भेटले कारण की काल ऑलरेडी झाला आहे आणि आता गोप्रो डोस होईल तर नीट नाही येणार. तरी रातचा फोन आहे भारी, त्याच्यामध्ये येतील फोटो भारी. आमच्या यूट्यूबर मॅडम गेल्या कुठे उतरल्या या इकडे. आता मी ते नाश्ता करते. आता जस्ट खाऊन आले फ्राईड राईस. दो में कर दो. दो मध्ये होईल का? एक्स्ट्रा कप नाही देते तुमको समझ में नहीं आता. साऊथची लोक. 40 रुपये बोललेला ना तुला. घे. चमचा पण नाही द्यायचा एक्स्ट्रा. आम्ही मंदिराच्या इथे पोहोचलोत. संध्याकाळ झाले. आहे इथे समोर मंदिर. तर आता दर्शनाला इथनंच रांगा चालू होणार आहेत. दर्शनासाठी इथनंच आता लाईन वगैरे चालू होणार आहेत. आम्हाला इथेच जायचंय. लाईनीला जाम गर्दी आहे तर आम्ही पासेस काढलेत 100 रुपयाचे. इथे पण सिस्टम चालू केले तरी 100 रुपयाला इतकी लाईन आहे. दाखव पासेस दाखव. स्पेशल पास. इतकी गर्दी स्पेशल म्हणजे आता आपल्या इकडच्या देवस्थानाची हवा इथं पण लागली. कारण की मी पहिला आलतो तेव्हा इतकी गर्दी पण नव्हती आणि असं काय सिस्टम पण नव्हता. डायरेक्टली बॅक साईडने एंट्री होती. ठीक आहे. मनी 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 सब चालू. मनी आम्ही भाई. मगाशी इथे गेलतो फोटो काढायला. फोटो पण काढली नाही आली मनी भाई आपले. कटालले. मी जाऊन मग फोटो काढून आलो. मंदिराचं दर्शन वगैरे झालंय आमचं. आम्ही निघालो दर्शन घेऊन. खूप थंड हवा सुटली इथे नाही का हो? थंड हवा सुटली खूप. गारटा चालू आहे इथं. इथं तसं वरती होत ना पंधरा डोंगरावरती गार वाटते. तर आता निघतोय आम्ही आता एका स्टॅच्यू जवळ आलोत. हा टुरिस्ट अट्रॅक्शन पॉइंट महिषासुराचा स्टॅच्यू आहे इथे. आणि इथं आयकॉनिक काय बोलतो आयकॉनिक स्पॉट आहे. हो आता Photoshoot तिकडे साठी. फोटोशूट वगैरे झाले आमचं आणि आम्ही आता इथनं निघतोय खाली जातोय. गाडीकडे चाललोय. येस चला. तिकडे काय काय जण काय होतात गोटी सोडा काहीतरी सोडा पित आहे. सोडा पितायत ते. आता इकडनं पहिले आता म्हैसूरला स्टे आहे तर बघूया. पहिले रूम बघणार होतो आता जाऊन. हो. मग हॉटेल्स रेस्टॉरंट हो भूक पण लागेल कारण की आत्ताच नाश्ता केला इतकं भूक नाही इतकी लागली. भूक नाहीये सध्या तरी. थोडासा तोड मला पण दे. केरला मस्त आहे खोबऱ्याची. खोबऱ्याची घ्या अजून घेऊ. तुम्हाला घ्या बिंदास. खोबऱ्याची पाहिजे ना. ही बघू वहिनी.
एक नंबर आहे हिचा बस बस. चवळीचा पाहून येते खोबऱ्याचे चांगले आहे तुला नाही माहिती ओहो. काय आता किस्सा आहे तिथे पिलो पिलो गोड जास्त हो घ्या. मोठावाला घ्या तुम्ही. Cheers. चिअर्स. हो मत आहे चला 10 minutes later. तर आता आम्ही मंदिरामधनं दर्शन घेऊन इथे मैसूर पाक खाण्यासाठी आलो आहे, क्योंकि मैसूर आए और मैसूर पाक ना खाया ऐसा नहीं हो सकता ना. तर मैसूर पाक खाण्यासाठी आता इथे चाललो. बघा तो ट्राय करा. पण घरीपर्यंत राहणार नाही ना, म्हणून भाऊ ते पण टेस्ट करायला आलं इकडे काय स्पेशल वाला बघू दे मला टेस्ट करतो. मैसूर पाक, जॅगरी मैसूर पाक, ये स्पेशल मेन्यू. ये टेस्ट के लिए दिखाना, ये दिखाओ टेस्ट के लिए. ये बघ नको खा. थोडं थोडं भाऊ चांगलं आहे. दुसरं काय डायरेक्टली इकडं बघण्यासाठी कसं बनतंय ते. तर अशा प्रकारे इथं सगळ्या मशिनरीज आहेत आणि इथं टोटली इथेच बनलं जातं. काय बोलता? सेम ना काय सुट्टी काय बघ काय तुमची आवडती गोष्ट जी तुम्हाला रोज लागते. जामून जामून घ्या कोणला पाहिजे असेल तर. एक्सपायरी डेट बघ ना आणि मग असेल तर घे. मी एक नॉर्मल मैसूर पाक ट्राय करतो. 15 दिवस आपल्याला इथं 10 दिवस जातो. 15 दिवस राहत पाहिजे. जास्त ना थोडाच घेऊ. कसा माहिती आहे का, मिक्स करून हां मिक्स करून भेटेल का विचारता ना. मिलेगा ना. यो बघितला टेस्ट केला तुम्ही यो केला यो लगेच पिघलतो. हां यो मिल्कवाला दिखा दे. आणि पप्पाचा आवडता तो तू मैसूर आहे तो. मैसूर आपल्यापेक्षा तरी कितीच तरी बोललं ना, कितीच तर मैसूर पाक इथं एकदम बेस्ट आहे, एकदम मस्त आहे. कारण की आपल्या इकडं अशी क्वालिटी कारण की तोंडात टाकल्या तो इतका असा मेल्ट होतो ना, चावायची गरजच नाही लागत. मस्त आहे ना. बघू किती काय काय घेतात. तर इथं किती प्रकारचे आहेत. पहिला तर हा कॅरेट, हा पेढा आहे, हा रोस्टेड आल्मंड, अंजीर आहे, मँगो आहे, काजू आहे. हा तर ट्रेडिशनल मैसूर पाक आहे. परत स्पेशल मैसूर, परत मिल्कचा आहे, जॅगरीचा आहे, अरे मेल्टेड जॅगरी आणि मेल्टेड आपला मैसूर पाक. हां ते खायला पण चांगले आणि टिकतील पण. मग घेऊ ते पण घेऊ. मैसूर इथून घेऊ. बाबू कितना ये कितना दिन चलेगा. ये 60 डेज के लिए चलेगा ना. और ये सब लिया तो 15 दिन. हा मग हा घेऊ, हा पण घेऊ. काय येत आहे याने काय आणलं विकायला बघू. काय रबी चला आता नाही पाहिजे काय घेतो एक नंबर आहे रे.
80 वसूल आहे. वसूल म्हणजे फुल वसूल इतकी भारी आहे ना, जाम भारी. पण ती अख्खी नाही कोण खाऊ शकत, इतकी स्वीट आहे, जाम स्वीट आहे. पण ती नाही, हे टेस्ट कर श्रुतिका, आता बस झालं मला. हे बघ, ही टेस्ट कर. ना मला नको. काय चांगली वस्तू नाही आवडत तुला, खाऊन बघ मग माहीत पडत नाही आवडत. आम्ही म्हैसूरला येऊन सबस्क्रायबर वाढतोय. अच्छा. दिस वन तुम्ही पण. येस येस, नॉट टुडे, आफ्टर वी आर ऑन द टूर. वी आर नाव ऑन टूर. नेक्स्ट मंथ. नाही, One नेक्स्ट Feb. मंथ. फॅब. येस, नेक्स्ट Feb. मंथ फर्स्ट वीक ऑलमोस्ट. तुम्ही पण सबस्क्राईब करा. आमचे सबस्क्रायबर कसं वाढायचं मग? तेच ना. आम्ही इथे इतकी मेहनत करतोय. आम्ही चॉकलेट घेतले, इतके भारी होते ना. मस्त वाटले. दाखवून येते कंपाऊंड ते. रोस्टेड आलमंड, चॉकलेट रेझिन्स, फ्रूट अँड नट आणि हेझलनट चॉकलेट. मी आता इथनं शॉपिंग वगैरे केली सर्वांनी. राजला वाटतं इथंच राहायचं मस्त ओळख करून घेतली. शॉपिंग वगैरे केली. आम्ही आता इथनं निघतोय. आम्ही आता इथे हॉटेल बघितलं आहे समोरच. इथे स्टे करणार आहोत आजची रात्र आम्ही. आणि आता हॉटेलवर पोचता पोचता रात्रीचे 10 वाजलेत. तर आता आम्ही रूमवर पोचलोत आमच्या. ही आहे रूम. वाव, मस्त. गरम होते तरी वाटतं. अरे वा, मस्त बाथटब वगैरे आहे. मज्जा आहे. कसली बाहेर रूम बघ आमची. राज तुमच्या चार जण आम्ही तर आरामात झोपलो. A few moments later. तर आता आम्ही रूम्सवरनं निघालोय जेवायला. वाजलेत 11:30 वाजलं. तर इथेच नियर बाय एक रेस्टॉरंट आहे. आता काय माहिती तो चालू आहे की नाही माहीत नाही. टायमिंग तर शो करतो 11:30ला बंद होईल. तर 2 मिनटावरतीच आहे. जाऊन चेकआउट करतोय की बाबा तो चालू आहे की नाही. आता ऑनलाईनला ऑप्शन्स आहेत, बट सगळे बोलत आहेत बघू जाऊनच खाऊ ऑनलाईन. परत तिथं पार्सल मागून खाणार कशात. घोडा गाडी कसं वाटतंय तर इथे तर गेल्यानंतर माहीत पडतं चालू आहे का बंद आहे. लेट्स सी, पप्पा दी बेस्ट. रेस्टॉरंटला गेलतो तर क्लोज आहे. बॅड लक. आता इकडनं बघू आता दुसरा कुठला चालू भेटतंय. तर विचार केला की गाडी घेऊनच जाऊ. गाडी चालत जायला नको, कारण की कुठला चालू आहे कुठला नाही चालू गेल्यानंतर समजेल. उगाच इतका तंगड्या तेवढंच चालत लांब गेलो आणि रेस्टॉरंट बंद असावा मग झालंच. मग लास्ट ऑप्शन ऑनलाईन स्विगी झोमॅटो पार्सल मागवायचे आणि रूमवरतीच खायचं. सो तर आता गाडी घेऊनच आम्ही आता बघतोय. चला. तर आम्ही कुठला रेस्टॉरंट आहे मला नाव पण समजत नाही. हे नाव काय आहे रेस्टॉरंटचं? हे नाव काय बोलला? नाव काय? हां, बिग चिकन. बिग डॅडी. बिग चिकन आहे. तर बिग चिकनला आलो आहे. याही बघितलं ऑनलाईनला रेटिंग वगैरे आणि रिव्ह्यू चांगले आहेत. तर लेट्स सी. 12 पण वाजायला आले. 12ला 9 मिनिटे. सो कुठे आतमध्ये ना हाच आहे. हे हाय का? आलं इतकाच रेस्टॉरंट आहे. तो चालू होते खतम हो गया. ते आतमध्ये गेलेत का? हा, तो वेगळा आहे. हा वेगळा आहे. थांब बघू दे. काय बघू दे.
एक ही है क्या? एक ही है। एक ही है, बिग चिकन ये है ना, सब अंदर वही है क्या? सिटिंग आहे अवेलेबल. हा चलो फिर मग आपण इथे का टाइमपास करतोय. तू वरती गेले रे, हुशार आहेत ते. बीटी नाही तर जरा चांगलं आहे, तर कसं नॉनव्हेज खायचं आणि ते पण रात्री कुठल्या कुठं, मग बरं नाही. काय बोललो ते स्मार्ट आहेत, वरती येऊन ते सगळा मेनू बघत बसले. काय वाटतंय? चला बसा. बसा चला. चला हे बस. बसा. चलो चलो. हां बीफ बस. वगैरे आहे का चेक हेच करा बघतोय. पहिले. त्यांना डायरेक्ट विचारा ना. बीफ नहीं मिलता ना यहाँ पे. ओनली चिकन ना, चला चला. और दूसरा कुछ मटन और चिकन, उसके अलावा कुछ नहीं ना. ओके हाँ, चलेगा चलेगा. वो ठीक आहे. मंगारीचा. ठीक आहे चलो. आता आमची ऑर्डर आले आणि हे काय भाई, चिली चिकन ड्राय और चिकन शेजवान फ्राइड काय मागवलं? राईस. चिकन शेजवान फ्राइड कोण नाही राईस. मागवलं? फ्राईड राईस भारी होता. शेजवान राईस नाही. तोच बोलला शेजवान लो फ्राइड राईस म्हटलो. मागवलं आता काय शेजवान नाही देत सोबत. लाईट टेस्ट करून संपून जाईल. तर चिकन कबाब टाईप हे आलेले आहेत. लेट्स सी कसं आपलं वाटलं. पकोडे. आपल्या रोस्टेड आपल्या इकडचे ढाब्यावरचे तसंच आहेत, पण टेस्ट कशी काय माहिती. तर व्हेज आयटममध्ये काय आहे, पनीर पॉपकॉर्न. पनीर जरा थोडे जास्त बारीक झाले. खाल्ले पिले. खाते पिते घर के पनीर आहे वो. अच्छा आता बाकीचे ऑर्डर कधी येतात तर बाकीला हा दालचिनीमध्ये जास्त पूर्ण दालचिनी भरलं. चिल्ली तर एकदम भारी होती. हा आपण भारी आहे. त्याला आमचा मेन कोर्स पण आलेला आहे. गार्लिक नान आहे आणि ये रोटी आगे. यश हे घे तुझी रोटी. बाकी ये क्या है? ओके चिकन टिक्का मसाला दोन्ही पण आले. आता जाम भूक लागले, जेवतो आणि नंतर तुम्हाला भेटतो कारण की भूक भरपूर लागली. रेस्टॉरंटमधनं निघालो आम्ही आता आणि जेवण एकदम मस्त होता. 100% सजेशन बिग चिकन. हा रेस्टॉरंट आहे म्हैसूरला. 100% कारण की आपल्यासारखी टेस्ट पण होती, सर्व चांगलं होतं. फक्त बिर्याणी फेल होती इथली, पण ती पण आम्ही फक्त ट्रायलसाठी मागवलेली. तिथनं तो चलता आहे. सगळेच आयटम कसे चांगले भेटतील, काहीतरी थोडाफार तळ्यात मलाच होईलच. तर आम्ही आता इथं डिझेल भरण्यासाठी थांबलोय. राहू दे गाडी चालू, काय फरक पडतो तर. तरी बेट बंद करायचं, सीएनजी टाका, पेट्रोल टाक. कितीचे टाकते? 5चा ना. हा 5चा भरून टाकू. चला 5,000ची आज फुल नको. 5,000ची आणि किती हॉटस्पॉट सोड. किती आहे डेन्सिटी? किती आहे डेन्सिटी आहे 828. सो फुल नको, 5,000 भरपूर झाला. तरी इकडनं आता डिझेल भरून निघणार आहोत आम्ही रूमवरती आणि वाजलेत रात्रीचे 1. सकाळी निघायचं आम्हाला नेक्स्ट डेस्टिनेशनवरती. तर डिझेल स्टार्ट आहे भरायला. नाही बरोबर आहे, कमी नाही, तशीच आहे. लोड आहे ना गाडीमध्ये म्हणून तितकी वाटते. तर आम्ही आमच्या रूमवरती पोहोचलोय. गाडी तर पार्क केली आहे आणि आता झोपायचा वेळ झालाय. भरपूर टायर्ड होतो आम्ही सकाळपासून. यशाने परिग्राम केले. लिफ्ट हालतच नाही. सगळेजण आले ना तर लिफ्ट जातच ना, वरती ना जात ना खाली जात. अरे ते गोष्ट ठीक आहे, आता रात्रभर इथं बसू पण शकतो. उभा कसा राहणार. फोन लावा. नंबर कोणाकडे आहे? हा, चावीवर आहे ना. बहुत फोन नंबर लावा. ते बेल मारा ना एकदा परत. नाही पण एवढा वारा आहे ते ऑक्सिजन नाही. काय नॉट वरून 2 दाबून ठेवलं जी दाबाचं. तर जी म्हणजे तिसऱ्या मध्ये दुसऱ्या जाऊ म्हणून. हो भाऊ बेल मारा. बिल मारू अजून एकदा. बंद करा भाऊ, थांबा जरा येऊ. बंद कर, आठवणी राहतील या.
एक्सपिरियन्स आहे. तुम्ही बघून आलात ते हम्पीला आणि आता वर हे काय मला फोन करून रेंज कोण नाही मला फोन मार. उद्या रागवले वाटतं आपल्यावर. अरे यासाठी येणार का तू फोन कंपनीला नंबर खालचा भाऊ. नाही रे हॉटेलवाला नसेल कंपनीचा नंबर चावी नंबर सर बघा. टाकलो आता आपण इथं पहिले त्या लिफ्ट मध्ये ते कसं काय करतील? ते कोणला बोलवतील? त्याच्या आधीचं हे काय 4269. वाट लागली आता 4269 हा फॅन बंद करा भाऊ. नको 173. 426917. तो बोलला ना सर आहे घराला की लिफ्ट यायला सगळी सर तुम्ही. थांब ते नको वन कसं दाबतं. थांब थांब सावकाश कर. आता बघ अडकलेली आली. भाऊ फोन भाऊ. टेलिफोन नंबर आहे 0 टाका 022 काहीतरी टाकायला लागेल ना त्यांचं. 4269 173. हेलो. अरे भाई ये लिफ्ट में हम अटक गए. हेलो. लिफ्ट में इधर अटक गए हम. तीसरे मंजिल पे. तीसरे फ्लोर पे. आ जाओ 1000 रुपये दे तुमको. जल्दी चलो. हसून फायदा आहे काय. हसते 1000 रुपये काय मी तर आता फॅन लाव. ते काय बटणार आता थांब येईल तो. तू काय बोलला फोन तर झोपेत आहे. ये नंबर पण घेतला याला लाव का? नाही ते ऑटोवाल्याला. ऑटोला काय बोलते? भाऊ यो नंबर घ्या 944 944 923 923 4250. मला कार्ड दिलं तर त्याने मी कुठं ठेवला का 250 50. हा, माझ्याकडे कार्ड आहे हॉटेलचा ना डायरेक्ट नंबर असेल. माझ्याकडे हॉटेलवाल्याचा त्याचाच नंबर तो कधी बी फोन करू. हे बघ हे शेवटचे नंबर आहे. बरोबर रेंज नाही तुझा फोनकडा. काय करू? 9739 11 हेलो 6 समथिंग. हेलो हम इधर कावेरी पैलेस का रूम है ना. हेलो 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 बोल 944 हेलो सर ये हो गया 9739 मधल्या असलं तर ठीक आहे. 9739 थोडी जरी gap असेल आणि उघडलं ना, 11 आपण जाऊ शकतो. 6427. हा? तसं झालं. थांबा भाऊ. थांब. आलं आलं. हा उघड भाऊ थांबा इकडे या बाजूला वा. बाजूला काय? त्याला द्या. आणि थांब इथे यायला येतात. 500. 7 आपल्याला आवाज येते. दोस्त ठोक ना ठोक. ओके ओके कोई बात नाही. थांबा वहिनी. काय फॅन निघाला थांब, आपला. तुला जीव चालला तुझा लगेच. 7 वर्ष नाही घेतलीस ना. सांगते काय इथं आले अंगाशी इथं आले अंगाशी. काय लाईटी पाहिजे रे. लाईटीचा लिफ्टचा काय संबंध आहे का नाही. गेली लाईट. थांबा ते बंद केली कधी मॅन्युअल उघडते. हा नाही आता लिफ्ट रिस्टार्ट करतील कदाचित आणि मग ते तुमचं बटन दाबलं ते परत सिस्टम ग्राउंडला बोलवतील बघ लिफ्ट. चालू जाऊ पायऱ्या कशी थोडी जागा आहे का पुढं व्हायला. नाही आहे वहिनी शांत इथं बघा काय वहिनी झालंय. बोलण्याचा जरा शांत असा. ऑक्सिजनचा प्रॉब्लेम असतो वहिनी. तुला समजते का नाही काय नुसता भलभल भलभल. वहिनी लईच दादरी कटरच नाही ठेवला ना. तोंड टाके आया पर्याय तुम्ही नाही आता. दोघी अरे लाईटला आली बघ. काय बोललो ग्राउंडला पायरी अशी बोलणार गेलं ना पहिली निघा दे. येवायच्या आधी पहिले दोघे नाही तरी भोसडतील आपल्याला आता ते. बोलतील रे ऐकायला लागेल का. तुम्ही थांबवता बरोबर. माहित नव्हतं बरं. मी येत नव्हतं त्याच्याकडे तू पण बोलत या भाऊ या. बोलत आहे बोलूया. राहिलं नाही दहा अजून. त्याच्यात कोण बोलला होईल ते होईल. अरे चेंगरवली हे थांब थांब आले आले दुसऱ्याला आले सांगा पुढं ते व्हायला. जाईल खाली. मग त्यांचं सिस्टम एरर झालं. वहिनी त्याला शांत राहा. आता इकडं ताली देऊन बघा, इकडं लोड बघा. जास्त मागे झाला आम्ही- सेकंड मोदे पसीना. थांबा. चला एकाने जा 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 जा
बरोबर. चड्डी में हाथ जाते हैं इधर। क्या हुआ क्या हुआ क्या था? ज्यादा जन जाए तो स्टक होता. अब इधर से जा सकता. अरे कायम का Thank you. निपण करते अभी चालत चला. इथं इथं हे चावी पडली गाडीची. वाट लागली. भाऊया 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 विक्रा एक नंबरचा भाऊ चड्डी फाटते हुशार आहे का त्याला आधी कोणतरी बोलला बघू अरे काय बोलतो मी नाही बोललो भाऊ बोललं मी काय बोललो चालेल झाला बघून घेतला आपण. गेली तर गेली बोलतो, नाही गेली ते बोलतो अशा शंकर आहे आता बरं नाही त्याला पहिली शिकवायला लागल. हे नशीब तो काय बोलला नाही हो आपल्याला. विचार करा ना भाऊ, किती 700 किती 550 किलो 4% तिथं बाहेर लिहिले पण ओनली 4 आणि आपण किती आपण 7 जण गेलतो आतमध्ये. किती 90 प्लस मी नाही ते जाऊ दे 90 जाऊ दे 50 जाऊ दे काही जाऊ दे. 85 आणि तर राज किती 90 जरा काय झालं असेल 89 मी येतो की 100. अरे 100 कशाला, मी काय बोलतो माहितीये, आता आपण जेवलो 1 किलो एक्स्ट्रा पकडा. 70 नाही तर कोण? अरे ही 58 58 पिवळ 60 पकडू आणि तू 40 नाही, 100 घ्या लमसम यांचं 100 घ्या. कितीतरी आहे. मी 1000 किलो 545 मग 550 किलो ठीक आहे काही असो, सगळा भारी होता. मी येत पण नव्हतो आणि ह्यो आलो तो ह्यो कोई मिलके का जादू जसं लाईटीशी गेलो तो. हे बोलते बघू बोलते आणली तर भाऊ भाऊ ही नाही नाही ना कोई मिलके का जादू लाईटी बंद करतो चालू करतो बंद करतो चालू करतो. भाऊ तुम्ही रस्त्यावर दिल्ली पटकली असते आमच्या बोलती आहे तुम्ही ना, मी जर न थांबलो असतो तुम्ही टाकलं असतं मग तुम्ही ऍटलीस्ट मला फोन तरी केला असता. झालं ते झालं ते याला फोन कर रिक्षावाले लॉग मध्ये बघतील. रिक्षावाला फोन केला भाऊ ऍडव्हेंचर आहे हे भाऊ रिक्षावाला फोन केला हो. 1000 रुपये देते याच्या तर येईल. आता तो येईल त्याला फोन कर, बोल नको बोल भाई मत आ. ब्लॉक कर त्याला. तुला काय दररोज त्याचं तोंड दाखवायचंय त्याला फोन 1000 रुपये घ्याले. तो यायला त्यांनी याला फोन केला असेल त्याला झोप फोन केला असेल. भाऊनी फोन केला ना आहे भाऊ तुमचाच फोन उचलला ना त्याने तिची चावीवरचा नंबर होता ना तिचा मी नाही पण ते बेल वरनं पण उठले असतील ते. बेल वाजले एक ना 2-3 जण आलती ती. तिघावाला वडावड बरकी झालं यांचं काम तमाम बरकी आरकलं आपल्याला जास्त सगळे हवा. झोपलेले ना त्यांनी बघलं असतील सगळे गेलं म्हणून पालखी बोलला गेलं गणपतीला रेस्क्यू करू. उद्या बाबा बॅगा उचलून खालती उतरी नको. नाही आपण कमी जण गेलो तर बरं एकदाच एवढी शिल्लक आता तुम्ही दोघी जाऊन दाखवा ट्रिप मध्ये आता. हा तरी मानले तुम्हाला जाऊ शकतो. जाऊन जा दाखवा दोघी जाऊन दाखवा. चला जा जा. चला. अरे आता थांबा जरा, अजून कोणीतरी जाव हे करू दे मग आपण जाऊ. ना आत्ताची गोष्ट बोलला मी, सकाळची नाही आम्ही आता बाहेर काय बोलतो. करू सकाळी जाते का ना. आता जाऊन या. ते माहितीये काय होता खरा म्हणजे तुला भूतानी थांबवलेली ओ, हा भूताचा ए बाबा, प्रकोप होता, तिकडं प्रकोप. झोपायचं आहे. तुला चालायला लागलं रातचे कोण जोडलं तिकडं कोण हे दोघी ना हा या झोपणार. या दोघी तर तिकडे झोपणार आहेत ना त्यांच्या रूम मध्ये. बघा अभ्या आता अजून भूताची गोष्ट बोलू तर तसा तरी भूक करायला येतात मग माझ्या बघत येते. ए श्वास नाही आहे पुरं नाही बोललो पूर्ण चेप काय नाही मागे चेपलेली नाही आधी एक माणूस असतो मग काय केलं असतं ओलिक मध्ये कसा बोलतो तरी- भाऊ या मी बेस्ट असं मला असं जागा ना जाऊ दे भाऊ, थांबतो. तुम्ही नसता- ए, या भाऊ. ए भाऊ नसताना ती दिल्ली पाठवली हो अटकली असती. 100% अटकलीच दिल्ली ती कॅपिटल त्याला माहिती आहे 4 जण आपण 5 जण गेलो असतो तरी पण त्याच्यातून आपल्याला हट्टकट्ट्याला कमीच असतील. हा जा भित्री गँग. जाव यांना कधी बसून तर जा त्यांच्या रूम मध्ये. इतके घाबरले दोघे जण जात नाही.
जा चला उठा जा. सिद्ध करून माझा बोला का बाबा आम्ही घाबरलोय, मग आम्ही विचार करू. तुमच्या तोंडाने ऐकायचं आहे. हा कोण जायचं तिथं? या दोघी अजून कोण? असं बोला का बाबा आम्ही घाबरलोय, मग आम्ही कोणाला तरी पाठवू प्रतिनिधी म्हणून. प्रतिनिधी झोपेल काय या त्या खालती झोपायला काही नाही, हा तो मोठा सीन आहे. हे त्याला मॅट्रेस नाही बोललेलो आपण. कोण झोपल? मॅट्रेस नव्हतं बोललो आपण. जा काय घाबरताय. अरे एकमेकीनं मिठी मारून झोपा जा. वहिनी, तुम्ही आणि गेलो नाही तिला. तर असं चालत राहील आमचं रात्रभर वाटतं मला. तर लॉग इथंच एड करूया. गाडी चालवायची सो तर उद्या कुठं चालतो नेक्स्ट डेस्टिनेशन उद्याचा लॉग बघायला लागेल तुम्हाला. तर आजचा लॉग आम्ही इथे सेंड करतो. तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आमच्या यूट्यूब चॅनलला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनलला. अशीच कॉमेडी व्हिडिओ आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.